माय बाई तुम्ही जिते हा काय? तुम्ही तर विहिरीत उडी मारले होते की. तुम्हाला वाटलं काय ग मी मेलो म्हणून? मी मरणार ग. तेच वाटलं मी मराव आणि हिस्सा कटाव. मेलो जरी असलो तरी तुम्ही रात्री आहे का तुमच्या मानावर बसून हिश्श्याची एक नाही मागणी करत होतो. आता कशाला आले? सांगतो तुम्हाला काला आलो ते. हे काय आणले? काकडे होता बाबाचे डोळे काढलेत की बोलायला आलो. करायला का मी बाबाचं सगळं चांगलं? कराल्या तेवढं वाटत असलं तर घेऊन जा तुम्हीच. मी बाबाला घेऊन जातो आणि तुमचा हिस्सा बी घेऊन जातो. आता तुम्हाला त्या काळात आहे की नाही 20,000 रुपये हुंडा दिलता आम्ही. त्या काळात मला आहे की नाही तुम्ही 20,000 हुंडा दिल्या, पण या काळाला तुमचं 1 एकर शेत वरलाकडचं आहे की नाही रोड चाललाय त्याच्यातून 5 कोटीला चालले. मग काय आहे की नाही त्याच्यामध्ये? कसं कळालं? अहो गावात सगळे मै खबरी आहेत. होय हो तुम्ही मला आहे की नाही तेवढं ज्ञान दिलं. तुम्ही तुमच्या भावाचा हिस्सा घेतलाय की. बरं थांबा पाणी आणते. तुमच्या तर जळता जळणा चले की हो. अगं मी रोज बातम्या बघतो. कोर्टाने त्या दिल्लीच्या सांगलंय की माझ्या घरी किती बरं राहू दे पण इथं मवा हिस्साच आहे. कुठे गेला मग भित्रा दादा? तुम्ही आल्या म्हणून शेताकडे पळून गेले. आता पळून जाते ग. त्या भाड्याचं लहान कमी केलं नाही. त्याला करायची जाणीव आहे काय काहीतरी. तुम्ही इथं नाटक करत बसू नका. जा तुमच्या भावासंग जा तिकडे शेताकडे. तर शेजार पाजार आहे सगळे बघा. अहो मी कला शेताला जाऊ? दादाच्या माग पोलीसवाले आणि वकील गेले तर. माय बाई असं करायचं नव्हतं. बरं तुम्ही माहेर तोडल्या तुम्ही. मला माहेर तोडायचं, मला माहेरला यायचंच नाही.